नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मनसेकडून एक अनोखा आंदोलन, एक वेगळं आंदोलन केलं जात आहे. नुकतंच संघाचे जे प्रतिनिधी आहेत भैया जोशी यांनी मराठी भाषेविषयी गरळ ओकलेली आहे. त्यांनी मराठी भाषेविषयी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्याचा धिक्कार म्हणून, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मनसेनं त्यांचं जे पोस्टर आहे त्याला जिलेबी फाफडा भरवत एक प्रकारचं वेगळं आंदोलन त्यांनी केलेलं आहे. आणि या आंदोलनाला आपण बघतोय ठाकरे यांचा भैया जोशी, भैया जोशी, भैया जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा भैया जोशी, भैया जोशी. या ठिकाणी आपण बघतोय संघाचे प्रतिनिधी भैया जोशी यांनी मराठी भाषेविषयी आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि त्याचाच निषेध या ठिकाणी मनसेकडून नोंदवला जातोय. त्यांच्या या पोस्टरला जिलेबी फाफडा भरवला जातोय. काय नेमकं आंदोलन आहे आणि काय तीव्र भावना आहेत मनसे कार्यकर्त्यांच्या आपण जाणून घेणार आहोत. काय आंदोलनाचं स्वरूप आहे? भैया जोशी जे आहेत त्यांनी महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध केलेला आहे. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती यासाठी सन्माननीय राजसाहेब आणि आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्ही त्यासाठी केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रात फक्त मराठीच असेल, त्याशिवाय दुसरी कुठलीही भाषा नसेल. पण सन्माननीय संघाचे जे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनी जे काही भाषा केलेली आहे त्यावरती सन्माननीय राजसाहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला माहिती असेल, सोशल मीडियावरती साहेबांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता संध्याकाळी त्यांनी युटर्न घेतलेला आहे. पण हे जे साप आहेत प्रत्येक वेळेला वेळोवेळी मराठी माणसाला, सन्माननीय राजसाहेबांना कुठेतरी काहीतरी बोलायचं आणि त्यानंतर स्वतःचा मोठेपणा मिरवायचा, तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच असेल याचं यांनी खरं पाहायला गेलं तर त्यांना एक अद्दल घडावी यासाठी आम्ही एक अनोखे आंदोलन केलेलं आहे. एका विशिष्ट समाजासाठी तुम्ही जर कुठे मतांसाठी जर मराठी भाषा, मराठी माणसाला जर खाली पाडून बोलत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी आणि मराठीच असेल. या ठिकाणी पुरुष पदाधिकारी देखील आहेत. आंदोलनाचं स्वरूप काय तीव्र भावना आहेत मनसेच्या? बघा, आम्ही पक्षातर्फे आणि मराठी माणसातर्फे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये ही मराठी भाषाच चालला पाहिजे. प्रांतवाद हा आम्ही नाही केलेला. केंद्र सरकारपासून पूर्वीपरापासून हा प्रांतवाद आहे. प्रत्येक राज्यात त्यांची भाषा बोलावी हा प्रत्येक राज्याचं हे आहे, म्हणणं आहे. आणि एक साईडला आपले फडणवीस साहेब आपल्याला महाराष्ट्राची एक दर्जा द्यायचा एक राजपत्र काढतात. दुसऱ्या साईडला त्यांचीच काही माणसं एक विशिष्ट समाज मराठी माणसावर किंवा मराठी लोकांवर घाला करत असेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून याला कदापि आम्ही गप्प बसणार नाही. आणि मराठी माणसालाही माझी नम्र विनंती आहे की त्यांनीही पक्षप्रेम बाजूला ठेवून आपल्या मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र येऊन अशा लोकांचा जाहीर निषेध करणं महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे. अन्यथा काही दिवसांनी आपल्याला हे लोक मारून पिटाळून गावाला लावतील. ही काळ्या दगडाची पांढरी रेस आहे. हे आत्ता ज्या 2014 पासून आपण बघत आलेलो आहे. प्रत्येक वेळी मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न हा सारखा होत चाललेला आहे. आणि आत्ता हे याच्या पलीकडे गेलेलं आहे, म्हणजे आमच्या सहनदीक्षे पलीकडे गेलेलं आहे. आणि कोणी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान करत असेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून याला कदापि गप्प बसणार नाही. या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील राग व्यक्त केला जातोय. काय नक्की तुमच्या प्रतिक्रिया? गुणरत्न सदावर्ते जे आहेत हे वेळोवेळी सन्माननीय राजसाहेबांवरती, आम्हा महाराष्ट्र सैनिकांवरती काही ना काहीतरी गरळ ओकत असतात. पण हे खरोखर एक खूप मोठं रत्न आहे. बिल्डिंगचा चष्मा लावायचा, काहीतरी त्यांचा तो अवतार आणि मग काहीतरी भाष्य करायचं. ह्या सापांना ठेचणं फार गरजेचं आहे. अन्यथा आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठी माणसाला मान वरती काढणं मुश्किल होईल. आणि गुणरत्न सदावर्ते जे आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आपल्यात जर खरोखर हिंमत असेल तर आम्हा महाराष्ट्र सैनिकांच्या एकदा तुम्ही समोर या. तुमची काय अवस्था होईल हे अख्खा महाराष्ट्र बघेल. भैया जोशींच्या वक्तव्यावर कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त व्हायला हवं होतं, पण मुख्यमंत्री अजूनही त्यावरती व्यक्त होत नाहीयेत. काय नक्की याच्या मागचं कारण आहे? कसं आहे ना की सरकार बदललं, हिंदू म्हणून समोर जायचं की मराठी म्हणून सामोरं जायचं हा खूप मोठा प्रश्न मला वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांच्या समोर असेल. त्यामुळे हिंदुत्वाचा पट्टा थोडासा त्यांनी बाजूला ठेवून, हिंदुत्व तर आहेच, हिंदुत्व प्रत्येकाच्या नसानसात भरलेलं आहे. प्रत्येकाच्या रक्ताचा रंग मी तर म्हणे लाल नाही भगवाच आहे. पण मराठीसाठी म्हणून तो पट्टा थोडासा बाजूला काढणं फार गरजेचं आहे. सन्माननीय बाळासाहेबांनी जसं सांगितलं
की मराठीसाठी संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या राजकारण्याने थोडंसं राजकारण बाजूला ठेवून, मी तर म्हणेन महाराष्ट्राबद्दल मी बोलण्यापेक्षा सन्माननीय राजसाहेब वेळोवेळी बोलतात, आम्ही बदलापूरबद्दल बोलू तर बदलापूरच्या राजकारण्यांना पण माझं आव्हान आहे. कारण आपल्याला माहिती असेल की गेले अनेक दिवस बदलापूर शहरात उत्तर भारतीय असतील, बांगलादेशी असेल, यांच्याकडनं जो काही मराठी माणसांची गळचेपी चालू आहे, यासाठी कुठेतरी आपले पक्ष आहेत त्या पक्षांच्या चपला बाजूला ठेवा आणि एकत्र या, जेणेकरून महाराष्ट्रात तर आहे पण बदलापूरमध्ये मराठी माणूस तरी जिवंत राहील. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, मनसेकडून एक तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी संघाचे प्रतिनिधी भैया जोशी यांच्या निषेधार्थ, यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन घेण्यात आलं होतं. या ठिकाणी त्यांची त्यांचं जे पोस्टर आहे त्याला जिलेबी फाफडा भरवण्यात आला होता. कुठेतरी त्यांचं वक्तव्य मराठीची गळचेपी करणार होतं, मराठी भाषेची गळचेपी करणार होतं. आता जरी त्यांच्या विधानाने यू टर्न घेतला असला तरी त्यांच्याकडून ते विधान झालेलं आहे. त्यामुळे असं विधान कुठल्याही व्यक्तीकडून होऊ नये यासाठी मनसेनं हे आंदोलन घेतलेलं आहे. तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला अवश्य कळवा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. या नोटवर आपण हे लाईव्ह इथेच थांबवतो. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.